मग जय, कसा काय चाललाय तुमचा नवीन जॉब? चांगला चाललाय. खूप काही शिकायला मिळतं आणि मुख्य म्हणजे तिथली सगळी माणसं खूप चांगली आहेत. अरे हो, त्या केतकरांचा पत्ता देऊन ठेव, येऊ आम्ही कधीतरी तिथे. हो देतो. त्यांनाही भेटायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. अरे हो, ते इथे आले होते. हो अण्णा. जय दादा, आज तू राहणारच ना? चिनू, कसा आहेस तू? बरं आहे. अभ्यास वगैरे चांगला चाललाय? हो. आणि आता बाकी सगळं काय म्हणतं? बाकी काय रे, चाललंय. एकाच्या पगारामध्ये 3-3 तोंड भरतोय. म्हणूनच आम्ही ठरवलंय पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला काहीतरी पैसे द्यायचे घरी. अरे वेडा आहेस का जय? तू पैसे देणार मला? दादा नाही नको म्हणूस. आतापर्यंत तू खूप केलंयस माझ्यासाठी. माझ्या कॉलेजचा पॉकेट मनी, माझ्या फीज, आणि आता मी कमवतोय ना. वेळप्रसंगी वहिनीने तिच्या खर्चाला मुरड घालून माझ्यासाठी पैसे साठवले होते. आता मला करू देत ना थोडंसं. आणि ही आम्ही परत फेड करतोय असं प्लीज समजू नका. आता आम्हाला शक्य आहे म्हणून देतोय आम्ही. अरे पण मी बघते. सॉरी हा, मला वाटतं माझा मोबाईल या इथे राहिलाय, तो मी घ्यायला आले. अगं बाई, हो का? या ना, या या या. मम्मा, आदिती, मला न भेटता का गेलीस तू? भेटावंसं वाटलं नाही का? अगं, असं का वाटलं तुला? पण मला वाटलं की पप्पांना नाही आवडणार. नाही, तुला आवडेल की नाही? मम्मा, आई, आमचा पहिला पाडवा आहे. आशीर्वाद द्या. सुखी राहा, यशस्वी व्हा. मला राहवलं नाही म्हणूनच मी इथे आले. तुम्ही दिवाळीला इथे नक्की याल असं वाटलं होतं, म्हणून मी. पण आई, आम्हाला काही नकोय. अहो, असं कसं चालेल? आणि मी जे काही आणले ते मदत म्हणून नाही आणले. तुमची पहिली दिवाळी आहे ना, हा तुमचा दिवाळ सण आहे म्हणून. हो ना. हे काय? तुझ्या आईनेच तर दिले ते दागिने. मग हो ना, मी देणार होते हिला. मग आदितीच मला म्हणाली की वहिनी, तुमच्याकडेच माझे दागिने सगळ्यात जास्त सुरक्षित राहतील, म्हणून मग तिला दिले नाहीत.
हो की नाही ग अदिती? बर, कशी आहेस बाळा तू? खूप सुखी आहे. आम्ही जिथे राहतोय ना त्या घरातले माणसं सुद्धा खूप छान आहे आणि ऑफिस सुद्धा उत्तम चाललंय. बस, मला फक्त एवढंच ऐकायचं होतं. आई, खरंच एवढ्या सगळ्याची गरज नव्हती. जय, दिवाळीचा पाडवा हा प्रत्येक बायकोच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस असतो. तो जसा बायकोच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस असतो तसाच सासू सासऱ्यांच्या आयुष्यातलाही महत्वाचा दिवस असतो. कारण ह्या दिवशी त्यांना जावयाचा मान राखण्याची संधी मिळते. आजचा दिवस खरोखर योगायोगाचा दिवस आहे. तुमची सर्वांची भेट झाली. मी तर म्हणतो दोघांचीही ओवाळणी आत्ताच होऊन जाऊन द्या. हो हो, हे काय तयारच आहे ओवाळणीचं ताट? या या, आता तुम्ही करा. आता तू बस, मी ओवाळते.
हे घ्या दीदी. आई, अरे परत कशाला? आज मी खूप खुश आहे. अरे वा, मजा आहे बाबा एका मुलीची. आई भेटली आहे, गिफ्ट्स मिळाले आहे. मजा तर तुझी आहे. दिवाळ सणात काय जावयाचा माणूस. अरे मग जावई आहेस तसा म्हणून मान मिळतोय. जावई मिळालाय तसा कारण मी शोधलाय तो. पण आदिती, मला आता खरंच खूप बरं वाटतंय. सगळा पगार अण्णांच्या हातात देऊन आलो. ते कळतंय तुझ्या चेहऱ्यावरून तू किती खुश असते आणि किती रिलॅक्स फील करतोस. प्रत्येक मुलगा कमावता झाला की त्याला असं वाटतं की त्यांनी घरच्यांसाठी काहीतरी करावं. आजपर्यंत दिवाळीत मला दादानी अण्णांनी काही ना काहीतरी दिलंय, पण मी त्यांना काही नाही देऊ शकलो. त्यामुळे माझ्यासाठी ही दिवाळी खूप महत्वाची आहे. तसं अण्णांनी बोलून दाखवलं नाही, पण माझ्याशी बोलताना कळत होतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की त्यांना किती आनंद झालाय. इतक्या वर्षांचा अबोला आहे, असा पटकन सुटणार नाही. पण अरे ती एक गोष्ट नक्की, आपण दर महिन्याला काहीतरी पैसे घेऊन तिथे जायचं. त्यानिमित्ताने तिथे जाणं येणं पण होईल. खरंय. आणि चिनू पण किती मिस करत होता ना आपल्याला. जय, तुला असं नाही वाटत आपण काहीतरी विसरतोय? काय? काका काकूंसाठी शॉपिंगच नाही केली आपण. चला आत्ता घेऊयात. नो एंट्री. हे काय? तुम्हाला इंग्रजी येत नाही? नो एंट्री म्हणजे आत यायचं नाही. काय झालंय? आता तुम्हाला स्पष्टच सांगतो, घरात पाऊल पण टाकायचं नाही. पण झालंय काय? आम्ही कुठला नियम मोडला? ते नाही नाही, तुम्ही कुठलाच नियम मोडला नाहीयेत. सकाळी तुम्ही दोघं जण इतके छान दिसत होतात ना, माझीच नजर ठरत नव्हती. मग बाहेरच्यांची दृष्ट लागेल तर त्यात काय नवल. म्हणून सकाळीच ठरवलं होतं की संध्याकाळी आल्या आल्या तुमची दृष्ट काढायची. म्हणून हिला उभं केलं होतं दारात. पाहिलं काकू, यांना दृष्ट लागलीच होती. तुम्ही काढा ना दृष्ट. हो हो. हा, या आत या. काय मग, कसा काय झाला पाडवा? आणि अण्णा कसे आहेत? पाडवा खूप छान झाला आणि अण्णाही बरे. काकू, तुमच्या बरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. एक मिनिट. अगं काय आहे? अगं, हे तुमच्यासाठी. अरे काय आहे? मला कशाला कशाला उगाच खर्च केलात? आधीच नवीन नोकरी. काकू, ह्यात खर्च कसला? तुम्ही किती करता आमच्यासाठी. आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतोय. तुम्ही कधीही आम्हाला भाडेकरूची वागणूक नाही दिली. आणि हे सगळं पैशात नाही मोजतायत काकू. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जो आधार वाटतो ना आम्हाला,
तो मला शब्दात नाही सांगता येणार तुम्हाला. आणि मग जर का मला माझ्या सासूबाईंसाठी काहीही घ्यावंसं वाटलं तर कुठे चुकले मी? अगं, काकू, काका कुठं? अरे ते कर्जतला गेलेत. त्यांची आत्ते बहीण असते तिकडे. दरवर्षी भाऊबीजेला आदल्या दिवशी ते तिकडे जातात आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज आटोपून रात्रीच परत येतात. हो. आजपर्यंत ही एकच बहीण अशी आहे की जिच्यावर ओरडणं तर दूरच, पण कधी डोळे सुद्धा मोठे केले नाहीत. त्यांच्यासाठी हा शर्ट आणला होता. अरे काय तुम्ही कशाला एवढा खर्च केलात? काकू, पुन्हा तेच. हा खर्च नाहीये. आमच्याकडून काकांसाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे. तुमच्या प्रेमाला माझीच नजर लागून राहील बघा. मी घरी जातो. पोट्ट वाट बघत असेल ना माझी. हं? एक मिनिट, आम्ही तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी आणलंय. मले आणि ह्यात मुलांसाठी सुद्धा खाऊ आहे. थँक्यू. खरंच खूप आनंद झाला मला. एवढ्या आठवणीने तुम्ही हे सगळं आणलं. मला मला श्रेयसची उणीव भासू दिली नाही तुम्ही. बोल सुहास. काय म्हणताय राजे, कसा झाला पाडवा? छान झालं. ते तर असणारच, पण काय रे, आपली चाळ विसरलास ना? हे कधी शक्य आहे का सुहास? मग दिवाळीत आला का नाहीस चाळीत? सुट्टी नव्हती. एकच दिवस सुट्टी मिळाली. अण्णांकडे जाऊन आलो विरारला. उद्यापासून पुन्हा ऑफिस सुरू. काय अरे, तू नव्हतास मग काय माझाही एवढा मूड नव्हता. आणि सदाकाकांनी मला विचारलं 2-3 वेळा तू येणारच की नाही ते. ए अरे कसे आहेत रे ते? कसे असणार? तुझ्याशिवाय माझी जशी हालत झाली आहे ना, तशी त्यांची अण्णांशिवाय झाली. समदुःखी होतो मी. ए नवटंकी, बस झाला सेंटी. आपण भेटू उद्या. बाकी केतकर काका कसे आहेत? नाही फटाके वगैरे लावू देतात की नाही? नाही सुतळी बॉम्ब सोड, साधं लवंगी वगैरे तरी. नाही ते सध्या इथे नाहीच. भाऊबीजेसाठी बहिणीकडे गेलं. अच्छा अच्छा अच्छा, येतील उद्या संध्याकाळी किंवा रात्री. ठीक आहे, भेटूया मग उद्या. गुड नाईट. बाय. गुड नाईट. सुहासचा फोन होता. खूप मिस करत असेल ना तो तुला? संपली दिवाळी. 3-4 दिवस कसलं चैतन्य असतं ना सगळीकडे. सगळं किती छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. आली आली म्हणता म्हणता संपली दिवाळी. चला उद्यापासून रुटीनला लागा. पण संपली नाही अजून. भाऊबीज आहे ना. पण त्याचा माझ्याशी काय संबंध? मला कुठे आहे भाऊ? हो ना. आणि मलाही कोणी बहीण नाही. हो ना. ऑफिस मधल्या सगळ्या तर तुझ्या मैत्रिणी आहेत नाही का? त्यापैकी थोडीच तू कोणाला बहीण मानणार आहेस.
हे हॅलो, त्यापैकी कोणीही मला भाऊ मानायला तयार नाहीये. तिथे मेजॉरिटी मुलींची आहे ना, म्हणून म्हटलं मी. मला जर का बहीण न मानणारं कोणी भेटलं ना, तर मग चिडू नकोस हा. अच्छा, चिडव, मला चिडव तू. पण मलाही चान्स मिळणार आहे तुला चिडवण्याचा. अमितला ओळख का नाहीस तू भाऊबीजेचं? ए काही बोलू नकोस, त्यापेक्षा रजनीला बहीण मान, कळलं? बहीण नसू शकते.